मित्रांनो, थर्ड इयर 2019 पॅटर्नचा मुलांचा आता पॅटर्न संपतो आहे. हा लास्ट सेमिस्टर आहे आणि पुढच्या वर्षापासून थर्ड इयरला 24 पॅटर्न येणार आहे. 19 पॅटर्न संपतोय. सो मुलांचा प्रश्न आहे की सर आमचे जर बॅकलॉग राहिले आता तर आम्हाला ते कुठल्या 24 पॅटर्नमध्ये द्यावं लागेल का 19 पॅटर्नमध्ये. सो मित्रांनो, थर्ड इयर 19 पॅटर्नच्या मुलाला क्लिअर करून देतो की पॅटर्न जरी यावर्षी संपलाय तरी अजून तुम्हाला पुढच्या वर्षी 2 चान्स आहेत. म्हणजे हे नोव्हेंबर डिसेंबर 2026 आणि मे जून 2027 या 2 चान्समध्ये तुम्हाला इनसेम एंडसेम ह्या थर्ड इयरचे विषय बॅकलॉग असतील तर त्यांचे 19 पॅटर्नमध्येच द्यावे लागतील. क्लिअर करून देतो पुन्हा एकदा, थर्ड इयरच्या पोरांचे जर बॅकलॉग राहिले तर अजून 1 वर्षभर म्हणजे 2 चान्समध्ये तुम्हाला इनसेम एंडसेम हे 19 पॅटर्नमध्येच देता येतील. सो घाबरण्याचं काही कारण नाही. जरी पॅटर्न चेंज झाला आहे तो नवीन मुलांसाठी असणार आहे. क्लिअर. पण आता कारण काय होतं, पण पॅटर्न चेंज झाल्यानंतर कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात कारण मुलं जास्त पासआउट झालेले असतात, कमी मुलं असतात. सो आपल्यावर बॉदरेशन वाढत जातं कारण आपला पॅटर्न संपत येत असतो. सो मित्रांनो, ही रिस्क घेऊ नका. फटाफट पर्पल हार्ट ॲपवर तुमच्या सगळ्या थर्ड इयरच्या विषयांचे रेकॉर्डेड कोर्सेस आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड आहे. म्हणजे 2 दिवसात तुम्ही प्रिपेअर केलं तरी विषय निघू शकतो. ह्या पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन, सॉल्व पेपर आणि शॉर्ट कोर्सेस आम्ही दिले. बस ते फटाफट सबस्क्राईब करा आणि कामाला लागा. म्हणजे विषय बॅकलॉग तुमचा राहणार नाही. कारण बॅकलॉग राहिला, नवीन पॅटर्न 24 पॅटर्न थर्ड इयरला आला तर तुमचे पेपरचे कॉम्प्लिकेशन वाढत जातील. क्लिअर आहे तुम्हाला. आणि पर्पल हॅटवर आम्ही एकदम एक्झाम ओरिएंटेड दिलंय. सो तेवढंच करा, विषय क्लिअर होतील. तुमच्या सोबतचे कितीतरी मित्र आज पर्पल हॅटवर सबस्क्रिप्शन घेऊनच अभ्यास करताय, फक्त ते तुम्हाला सांगत नाहीये. सो तुम्ही पण अनभिज्ञ न राहता, रिस्क न घेता डायरेक्ट पर्पल हॅटवरनंच अभ्यास करा म्हणजे विषय क्लिअर होतील.